नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचा विषय डिस्कस करणार आहोत. आणि तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवर की महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत म्हणजेच MPSC मार्फत आज दिनांक 24 डिसेंबर इथे तुम्ही बघू शकता दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी एक खूप जास्त महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक जे आहे ते MPSCनं जारी केलेलं आहे. आणि MPSC करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने हा व्हिडिओ बघितला पाहिजे, कारण की तुम्हाला पुढे कळेल की या व्हिडिओमध्ये किती महत्त्वाची माहिती MPSCने दिलेली आहे. तर आता या प्रसिद्धीपत्रकाचा नेमका विषय काय? नेमकं प्रसिद्धीपत्रक आहे कशाबद्दल? तर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेच्या सुधारित उत्तरपत्रिकेबाबत, म्हणजे MCQची जी तुमची परीक्षा होती MPSCची, तिच्या सुधारित उत्तरपत्रिकेबाबत MPSCने आपल्या सर्वांना माहिती दिलेली आहे. तर आता आपण मेन पॅराग्राफकडे जाऊया. तर यांनी इथे म्हटलेलं आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत म्हणजेच MPSC मार्फत आयोजित भरती प्रक्रियांमध्ये काल सुसंगत अद्ययावतीकरण व नाविन्यपूर्णता आणण्याच्या धोरणाचा भाग म्हणून विविध वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या परीक्षेकरिता वापरण्यात येणारी उत्तरपत्रिका अधिक निर्दोष करण्याच्या हेतूने सुधारित करण्यात येत आहेत. सुधारित उत्तरपत्रिका आयोगाच्या प्रचलित धोरणानुसार 2 प्रतींमध्येच असणार असून परीक्षेनंतर उत्तरपत्रिकेची मूळ प्रत आयोगाकडे जमा करावयाची आहे, तर दुय्यम प्रत उमेदवारांना सोबत घेऊन जाण्याची मुभा आहे. उत्तरपत्रिकेच्या नमुन्यामध्ये तसेच वर्तुळ छायांकित करण्याच्या पद्धतीमध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहेत. आता नेमक्या सुधारणा काय आहेत ते आता आपण बघूयात. सुधारित उत्तरपत्रिकेची मूळ प्रत 2 भागात असणार आहे. ठीक आहे. सुधारित जी उत्तरपत्रिका आता तुमची येणार आहे तर ती 2 भागात असणार आहे. त्यामधला भाग 1 केवळ उमेदवारांना उत्तरे नमूद करण्यासाठीच आहे. भाग 1 वर फक्त तुम्हाला उत्तर नमूद करण्यासाठीच आहे. आणि भाग 2 मध्ये परीक्षेचे नाव, उमेदवाराचा बैठक क्रमांक, विषय संकेतांक, प्रश्नपत्रिका क्रमांक, उमेदवाराची व समवेक्षकाची स्वाक्षरी इत्यादी वैयक्तिक तपशील नमूद करता येईल. ठीक आहे. पॉइंट क्रमांक 1.2 म्हणतो, उमेदवाराचा बैठक क्रमांक 8 अक्षरांक ऐवजी 7 अंकी असणार आहे. पहिल्यांदा तुमचा 8 अक्षरांचा बैठक क्रमांक असायचा, तो आता 7 अंकी असणार आहे. तसेच सदर बैठक क्रमांक संबंधित जाहिरातीस अनुसरून संपूर्ण निवड प्रक्रियेकरिता कायम राहील. हा पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर ते म्हणतात की उमेदवारांनी मूळ उत्तरपत्रिका जमा केल्यानंतर उत्तरपत्रिकेचा भाग 1 पासून भाग 2 समवेक्षकाने वेगळा करावयाचा आहे. समवेक्षकाने वेगळा करायचा आहे, लक्षात ठेवा. 1.4 म्हणतंय, प्रचलित पद्धतीनुसार कोणत्याही प्रश्नाची अचूक उत्तरे म्हणजेच बरोबर उत्तरे नोंदविताना उत्तरपत्रिकेवरील 4 पर्यायांच्या वर्तुळामधून एक वर्तुळ नोंदवायचे असले तरी उत्तरपत्रिकेवर 5व्या पर्यायाचे वर्तुळ नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे. आता हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट वाटतो मला. पहिल्यांदा कसं असायचं की समजा तुमच्या उत्तरपत्रिकेवर प्रश्न क्रमांक 1 आहे, उत्तरपत्रिकेवर म्हणतोय मी, उत्तरपत्रिकेवर समजा प्रश्न क्रमांक 1 आहे, तर त्याच्यासमोर तुम्हाला 4 वर्तुळ दिसायचे आणि त्या 4 वर्तुळामधला एक वर्तुळ आपण रंगवायचो. पण आता काय होणार आहे, त्या प्रश्नासमोर 4 वर्तुळ नसून 5 वर्तुळ असणार आहेत. आता त्या 5व्या वर्तुळाचं काम काय असणार आहे ते आता आपण बघूयात. सदर 5व्या पर्यायाचे वर्तुळ छायांकित करण्याबाबतचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे. आता पहिला पॉईंट म्हणतोय, उमेदवार एखाद्या प्रश्नाचे कोणतेही उत्तर नमूद करू इच्छित नसल्यास 5वा पर्याय निवडायचा आहे. म्हणजे समजा माझ्या उत्तरपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 1 आहे आणि त्या प्रश्न क्रमांक 1 समोर मला 5 गोल दिसणार आहेत, 5 वर्तुळ दिसणार आहेत आणि समजा मला क्वेश्चन पेपरमधल्या एखाद्या प्रश्नामध्ये जे 4 पर्याय दिलेले असतात त्या 4 पर्यायांपैकी कोणताही पर्याय जर का मला नमूद करायचा नसल्यास मला तो 5वा पर्याय निवडावा लागेल. मी पुन्हा वाचतो पहिला पॉईंट, उमेदवार एखाद्या प्रश्नाचे कोणतेही उत्तर नमूद करू इच्छित नसल्यास 5वा पर्याय निवडायचा आहे. आता दुसरा जो पॉईंट आहे तो म्हणतोय, उमेदवाराने प्रत्येक प्रश्नाकरिता उत्तरपत्रिकेवरील 5 पैकी कोणताही एक पर्याय निवडणे अनिवार्य आहे. तुम्हाला त्या 5 पैकी कोणताही एक पर्याय निवडणे अनिवार्य आहे. अन्यथा
सदर प्रश्नाकरिताच्या गुणाच्या 25% अथवा 1/4 गुण उमेदवाराला प्राप्त होणाऱ्या एकूण गुणांमधून, हा शब्द लक्षात ठेवा, एकूण गुणांमधून कमी करण्यात येईल. म्हणजे तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 आहे समजा, आणि त्या प्रश्न क्रमांक 1 च्या समोर जे 5 वर्तुळ दिलेले आहेत, त्या 5 वर्तुळापैकी तुम्हाला एक वर्तुळ रंगवायचाच आहे. तुम्ही जर तसं नाही केलं तर तुम्हाला त्या सदर प्रश्नाकरिताच्या गुणाच्या 25% अथवा 1/4 गुण तुमच्या प्राप्त होणाऱ्या एकूण गुणांमधून कमी करण्यात येणार आहेत. हा पॉईंट लक्षात ठेवा तुम्ही. नंतर आता दुसरा पॅराग्राफ म्हणतो ते, उत्तरपत्रिकेमधील सुधारणेसह उत्तरपत्रिकेच्या मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीमध्येही काही बदल करण्यात आलेले असून सदर कार्यपद्धतीचा तपशील खालीलप्रमाणे आहे. ते म्हणतात की तुमचं जसं फॉर्मॅट आन्सर कीचं चेंज होणार आहे, तसंच प्रकारे तुमचं जे आन्सर कीचं जे मूल्यमापन होणार आहे, त्या मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीमध्ये सुद्धा बदल केलेला आहे. तर ती कार्यपद्धती कशी आहे हे आता आपण बघूयात. खालील प्रकरणी प्रत्येक प्रश्नाकरिता 25% किंवा 1/4 गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येईल. ठीक आहे. तर आता कोणते 4 पॉईंट्स आहेत, त्या 4 पॉईंटमध्ये आपले त्या प्रश्नाचे 1/4 गुण मायनस होऊ शकतात. तर पहिला पॉईंट आहे, 5 पैकी एकही पर्याय छायांकित न केल्यास. तुम्ही जर त्या 5 जे गोल दिसणार आहे त्या 5 पैकी जर एकही गोल सिलेक्ट नाही केला तर अशा परिस्थितीमध्ये तुमचं त्या प्रश्नाकरिता 1/4 गुण एकूण गुणांमधून कमी करण्यात येतील. नंतर म्हणतात की एकापेक्षा जास्त वर्तुळे छायांकित करणे किंवा तसा प्रयत्न करणे. समजा एखाद्या प्रश्नाच्या समोर तुम्हाला 5 वर्तुळ दिलेले आहेत आणि तुम्हाला त्या 5 वर्तुळांपैकी एकच वर्तुळ गोल करायचं. ठीक आहे. तर समजा तुम्ही 2 वर्तुळ केले, 2 वर्तुळ रंगवले किंवा तसा प्रयत्न केला रंगवण्याचा, तर तशा परिस्थितीमध्येही तुमच्या त्या प्रत्येक प्रश्नाकरिता 25% किंवा 1/4 गुण एकूण गुणांमधून कमी करण्यात येणार आहेत. नंतर ते म्हणतात की उत्तरामध्ये दुरुस्ती करणे किंवा तसा प्रयत्न करणे. समजा तुम्ही एखाद्या प्रश्नाच्या समोर दिलेले 5 वर्तुळांपैकी एकाला तुम्ही गोल केले, म्हणजे एकाला तुम्ही रंगवले आणि तुम्हाला वाटलं की नाही, हा पर्याय जो मी रंगवलेला आहे तो चूक आहे आणि खरं उत्तर जे आहे ते दुसरंच असेल. आणि तशा परिस्थितीमध्ये मग तुम्ही काय करता की त्याला उत्तराला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करता. तर तसं जर तुम्ही केलं तर तुम्हाला त्या प्रत्येक प्रश्नाकरिता 25% किंवा 1/4 गुण एकूण गुणांमधून कमी करण्यात येणार आहेत. नंतर ते म्हणतात की उत्तरपत्रिकेमध्ये सोडविलेले प्रत्येक चुकीचे उत्तर, हा तर तुम्हाला माहितच आहे. तुम्ही जर चुकीचं उत्तर दिलं तर तुमचे त्या प्रश्नाकरिता 25% किंवा 1/4 गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतात. आता पुढे जाऊयात. वरील प्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तर ते अपूर्णांकातच राहील, हे तर आपल्याला माहितीच आहे. आता पुढे जाऊया. खालील कारणांकरिता उत्तरपत्रिका अवैध समजण्यात येईल. कोणकोणत्या कारणांमध्ये उत्तरपत्रिका अवैध समजण्यात येईल ते आता आपण बघूयात. पहिला पॉईंट म्हणतोय, मूळ उत्तरपत्रिकेवरील म्हणजेच पृष्ठ 1 भाग 2 वर विहित ठिकाणी स्वाक्षरी न केल्यास. तुम्हाला तिथे जिथे स्वाक्षरीसाठी जागा आहे तिथे तुम्हाला स्वाक्षरी करायची आहे आणि तुम्ही जर तिथे स्वाक्षरी नाही केली तर तुमची उत्तरपत्रिका अवैध समजण्यात येईल. नंतर ते म्हणतात की काळ्या शाईच्या बॉल पॉईंट पेन व्यतिरिक्त अन्य शाईचा किंवा प्रकाराचा पेन वापरल्यास. तुम्हाला काळीच शाईची पेन पाहिजे आणि तीही बॉल पॉईंट पेन पाहिजे. तुम्हाला जेल पेन चालणार नाही असं ते म्हणतात. आणि तिसरा पॉईंट म्हणतो की उत्तरपत्रिकेवर असंबद्ध किंवा अप्रस्तुत अथवा गैरलागू शेरा चिन्ह नमूद केल्यास. उत्तरपत्रिकेवर का नाही कोणतेही चिन्ह तुम्हाला नमूद करायचं नाहीये, काही शेरा लिहायचा नाहीये तुम्हाला त्याच्यावर, आणि तुम्ही तसं केलं तर तुमची उत्तरपत्रिका अवैध समजण्यात येईल. नंतर ते म्हणतात की उमेदवाराला पुरविलेल्या प्रश्नपुस्तिका क्रमांक उत्तरपत्रिकेवर नमूद न केल्यास. तुमच्या प्रश्नपत्रिकेवर तुम्हाला एक प्रश्नपुस्तिका क्रमांक दिलेला असतो आणि तो प्रश्नपुस्तिका क्रमांक तुम्हाला तुमच्या उत्तरपत्रिकेवर सुद्धा नमूद करायचा असतो आणि तुम्ही जर तो उत्तरपत्रिकेवर नमूद नाही केला तर तशा कंडिशनमध्येही तुमची उत्तरपत्रिका अवैध समजण्यात येईल. नंतर 5वा पॉईंट असा म्हणतो की मूळ उत्तरपत्रिकेवरील म्हणजेच पृष्ठ 1 भाग 1 वर बैठक क्रमांक अथवा इतर कोणत्याही प्रकारचे लिखाण केल्यास अथवा सांकेतिक खूण केल्यास अथवा तसा प्रयत्न केल्यास तुमची उत्तरपत्रिका अवैध समजण्यात येईल. 6वा पॉईंट म्हणतो उत्तरपत्रिकेवरील QR कोड
लक्षात घ्या, उत्तरपत्रिकेवरील QR कोड, टायमिंग ट्रॅक अथवा अन्य छपाई केलेला मजकूर कोणत्याही प्रकारे खराब केल्यास तुम्हाला तिथे दिलेला QR कोड बिलकुल त्याला छेडछाड करायची नाही आहे आणि तुम्ही जर तसं प्रयत्न केला तर तुमची उत्तरपत्रिका अवैध समजण्यात येईल. नंतर ते म्हणतात की उत्तरपत्रिकेच्या वापरासंदर्भात सविस्तर सूचना उत्तरपत्रिकेच्या दुय्यम प्रतीच्या कार्बनलेस मलपृष्ठावर बॅकपेज वर देण्यात येतील व सदर सूचना वेळोवेळी अद्ययावत करण्यात येतील. वेळोवेळी सुधारण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करणे अनिवार्य राहील. प्रस्तुत कार्यपद्धतीचा अवलंब दिनांक 1 मार्च 2026 नंतर आयोजित सर्व परीक्षा भरती प्रक्रियांकरिता करण्यात येईल. पण हे जे आता आपण जे काही नियम वाचले, जे काही सुधारणा आपण आता बघितल्या, त्या सर्व सुधारणा कधीपासून त्यांची अंमलबजावणी होणार आहे तर 1 मार्च 2026 नंतर आयोजित होणाऱ्या सर्व परीक्षा किंवा भरती प्रक्रियांकरिता करण्यात येणार आहेत. आता हे डिटेलमध्ये आपण हे नोटिफिकेशन बघितलेलं आहे आणि तुम्हाला मी आधीच सांगितलं की ही नोटिफिकेशन आजच म्हणजे दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी जारी करण्यात आलेलं आहे. तर तुम्हाला ही डिटेलमध्ये माहिती कळाली असेल आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.